कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनानेच जर रक्षक ऐवजी भक्षकाची भूमिका घेतली तर सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? प्रशासनाला कोपराला गूळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व वरिष्ठांकडे चुकीची माहिती पाठवून मूळ फेर 408 सत्य लपवतात. मौजे बुधोडा ता. औसा येथील महाराष्ट्र सरकार सिलिंग वर्ग 2 जमिनीच्या प्रकरणात औसा तहसील कार्यालय आणि स्थानिक तलाठ्याने मिळून असाच एक खळबळजनक प्रकार केल्याचा आरोप समोर आला आहे. मूळ सत्य दडपून वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रामक माहिती देऊन प्रशासनाच्या तोंडात मारण्याचा नव्हे तर वरिष्ठांना कोपराला गूळ लावून दिशाभूल करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. खालीलप्रमाणे प्रकरण. मौजे बुधोडा येथील सवेनाम 68/4 ही जमीन महाराष्ट्र सरकार सिलिंग वर्ग 2 अंतर्गत येते. या जमिनीबाबत मूळ जमिनीचे प्रतिबंधक मालक माजी सैनिक चंदर महादा चलवाड यांच्या नावाची कायदेशीर फेर नोंद क्र. 408 तहसील रेकॉर्डमध्ये मंजूर व अस्तित्वात आहे. परंतु औसा तहसीलदार आणि संबंधित तलाठ्याने संगनमत करून हा फेरफार जाणीवपूर्वक दडपला, लपवला असल्याचा आरोप माजी सैनिकांच्या वारसांनी केला आहे. नियम आणि कायद्यानुसार सिलिंगच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कोणताही परस्पर फेरफार करता येत नाही. हे स्पष्ट माहिती असतानाही तहसीलदार व तलाठी यांनी शासकीय दप्तरात परस्पर बेकायदेशीर खोटा फेरफार दाखवून मूळ सत्य लपवले. इतकेच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पाठवून प्रशासनाला अंधारात ठेवले. प्रशासनाला कोपराला गूळ लावला. श्रीकांत चलवाड यांचा संताप. माजी सैनिकाचे कायदेशीर नातू श्रीकांत चलवाड यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, तहसीलदार व संबंधित तलाठी यांनी संगनमत करून आमचा कायदेशीर फेर नोंद क्र. 408 जाणीवपूर्वक लपवला. त्यांनी वरिष्ठ प्रशासनाला चुकीचे व खोटे फेरफार दाखवून कोपराला गूळ लावला आहे आणि मूळ सत्य लपवून आम्हाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले आहे. शासकीय रेकॉर्डमध्ये फेरफार करून केलेली ही फसवणूक थेट फौजदारी गुन्हा आहे. शासकीय जमिनीचा अपहार, दप्तरातील हेराफेरी आणि माजी सैनिकांच्या जिल्हाधिकारी कार्यालय लातूर वारसांची फसवणूक करणाऱ्या और तहसीलदार व बुधोडा येथील तलाठ्यावर तात्काळ निलंबनाची देशीपिळेप कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी जोरदार मागणी आता जोर लागली आहे. आता या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकारी औसा तहसीलदारांवर कडक पाऊल उचलतात आणि माज सैनिकांच्या नातू श्रीकांत चलवाडने देतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लागले आहे.